मंडळी, अनेकांना जेवणानंतर पान खायची सवय असते, पण ह्याच वेळाचा पानांचा उपयोग करून आज आपण एक वेगळ्या प्रकारची रेसिपी तयार करणार आहोत. अगदी सोपी आहे आणि ती म्हणजे समर स्पेशल हेल्दी ड्रिंक. हे ड्रिंक अगदी सोप्या पद्धतीने तयार केला जातो. बघायचं आहे कसं करावं लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकदा जरी तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना तर तुम्हाला ती नक्की आवडेल. चला रेसिपीला लवकर सुरुवात करूया. त्याआधी आपण साहित्य बघून घेऊ. तर पानांचा ड्रिंक बनवायसाठी आपल्याला लागणार आहे दूध, आणि हे दूध जेवढे ग्लास तुम्हाला करायचं आहे तेवढे ग्लास दूध घ्यायचं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे पानं. ही खायची पानं आहेत जे दुकानात मिळतात. तर हे मी भिजत घातले आहेत थोड्या वेळ. तर मी इथे 4 पानं घेतलेले आहेत. त्यानंतर मी विलायची घेतलेले आहे 5, ह्या पण मी भिजत घातल्या आहेत. त्यानंतर मी घेतलेला आहे 2 चमचा गुलकंद, 2 चमचे सोफ, आणि सोफ सुद्धा पाण्यात भिजत घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे आईस्क्रीम. तर मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेला आहे. तर हे सगळे साहित्य आपल्याला आजचा ड्रिंक बनवायसाठी लागणार आहे. साहित्य बघून झालेलं आहे. चला आता ड्रिंक बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पानांना छान धुवून घ्यायचं. अशा प्रकारे पान छान सगळे धुवून घ्यायचे. पानं छान स्वच्छ धुतले की यावरचं धूळ माती वगैरे असते ते निघून जाते, आणि हे जे स्टेम असते ना ते काढून घ्यायचं अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आपण सगळे पानं छान नीट धुवून घेऊ. कधी विचार केला आहे का, अनेक जण जेवणानंतरच पान का खातात? कारण पान खाल्ल्याने पोटातील एन्झाईम सक्रिय होतात आणि ज्यामुळे पचन सुधारते आणि प्रॉब्लेम जसे गॅस, ऍसिडिटी ते कमी होत जातं. म्हणून जेवल्यानंतर पान खाणं खूप चांगलं आहे. पान नीट धुवून झालेले आहेत, आणि हे बघा पान छान नीट धुवून झालेले आहेत. आता काय करायचं, पानांना असं फोल्ड करून घ्यायचं आणि कैचीच्या मदतीने आपण असं कापून घेऊ. अशा प्रकारे मी पान कापून घेतलेलं आहे. आता मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. आता ह्या पॉट मध्ये आपण जे पानाचे तुकडे केले होते ना ते घालून घेऊ. आता आपण घालून घेऊ गुलकंद. जर का गुलकंद नसेल तर तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता, पण साखर वापरली की तसं फ्लेवर येत नाही, म्हणून आपण यात गुलकंद घालू. त्यानंतर आपण घालू विलायची, जी आपण भिजवत ठेवलेली होती ती विलायची घालून घेऊ. त्यानंतर सौंफ. आता यामध्ये आपण घालू थोडंसं दूध. अर्धा ग्लास इतकं दूध घालून घेतलेलं आहे. चला आता आपण याचं पेस्ट करून घेऊ. तर मंडळी, ज्यूस छान तयार झालेला आहे आणि सुगंध सुद्धा मस्त येत आहे. आता काय करायचं, मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यावर आपण घेऊ चाळणी, आणि हे जे ज्यूस आहे ते गाळून घ्यायचं. तर इथे ज्यूस पूर्णपणे गाळून घेतलेला आहे, आणि हे जे एक्स्ट्राचं होतं पॉट मध्ये हे सुद्धा आपण थोडंसं पाणी टाकून घालून घेऊ, आणि चमच्याच्या मदतीने हे थोडं असं प्रेस करून जो की याचं पूर्ण ज्यूस निघतपर्यंत गाळून घेऊ. आणि हे जे मिश्रण आता दिसत आहे हे परत आपण मिक्सरच्या पॉट मधून काढून घेऊ. उरलेल्या मिश्रणाचं सुद्धा पेस्ट करून घेतलेलं आहे, आणि हे सुद्धा अशाच पद्धतीने गाळून घ्यायचं. आता मी परत इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्यामध्ये जे ज्यूस निघालेला आहे ते आपण यात घालून घेऊ, आणि यासोबतच आपण घालू आईस्क्रीम. आणि याचं सुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायचंय. तर इथे आईस्क्रीम टाकून ज्यूस छान तयार झालेला आहे, बघू शकता.
यामध्ये मी गुलकंद वापरलेला आहे. जर तुम्हाला थोडं अजून जास्त गोड पाहिजे असेल तर गुलकंदाचं प्रमाण वाढवा किंवा तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता. आता हे जे ज्यूस आहे ते आपण दुधामध्ये घालून घेऊ. एकदम सुंदर असा कलर आलेला आहे आणि छान चमच्याच्या मदतीने असं ढवळून घ्यायचं. हे बघा सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेक्स्चर सुद्धा मस्त दिसत आहे. यात आपण घालू आईस. तर समर स्पेशल हेल्दी ड्रिंक इथे तयार झालेला आहे. चला आता सर्व करायला घेऊया. पचन सुधारणारं, वजन नियंत्रणात ठेवणारं आणि शरीराला थंडावा देणारं अशा प्रकारचं हेल्दी समर ड्रिंक घरी नक्की करून बघा आणि कसं जमलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.